नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आपल्याला फुकटचं हवं आहे की कष्टाचं हवं आहे. मित्रहो, 15 ऑगस्ट 2047ला आपण स्वतंत्र होऊन 100 वर्ष पूर्ण होतील. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो. पण पारतंत्र्याचे जे विकार असतात, साडीमासी खेळलेले, ते उपटून असे फेकायचे असतात. ती प्रक्रिया आपण सुरूच केली नाही, त्यामुळे पूर्ण होण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे या 15 ऑगस्ट 2047ला आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालेलो असू का? कसं आहे की राष्ट्रीयत्व, नागरिकत्व, देशभक्ती आणि भविष्याची ओढ, भविष्याची जाण, ह्या 4 घटकांमुळे माणूस किती स्वतंत्र झाला आहे हे ठरवता येऊ शकतं. आपण 3 घटनांच्या संदर्भामध्ये या विषयात आपली प्रगती किती झाली ते पाहू. क्रिकेटचा विश्वचषक, नंतर 5 राज्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुका आणि जातीविशिष्ट जनगणना. ऑस्ट्रेलियाबरोबर आपला विश्वचषक झाला गेल्या रविवारी 19ला आणि त्यात आपण हरलो. त्याची काही कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे धावपट्टीचा अभ्यास. ऑस्ट्रेलियानं जेवढा केला तेवढा आपण केला नव्हता. आदल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ऑस्ट्रेलियाचे 11 खेळाडू ठरत नव्हते, कारण ते वारंवार धावपट्टीकडे जाऊन उद्या आपल्याला कशा पद्धतीनं खेळावं लागणार आहे याचा अंदाज घेत होते आणि त्या दृष्टीनं एक एक खेळाडू निवडत होते. असं आपण केलं की काय याची मला शंका आहे. एक महत्त्वाचा घटक म्हणजे IPLमुळे परदेशातले आणि ऑस्ट्रेलियातले खेळाडू आपल्याकडे येऊन खेळतात, त्यामुळे आपल्या सगळ्या धावपट्ट्या त्यांना आता तोंडपाठ झालेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून त्यांनी टॉस जिंकल्यानंतर, नाणेफेक जिंकल्यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजी घेतली, कारण दुसऱ्या इनिंगला, दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं होतं. चेंडू कुठे वळतो, कसा वळतो, चेंडू स्विंग होतो की नाही, चेंडू रिव्हर्स कसा होतो, याचा बारीक सारीक अभ्यास त्यांनी केला होता. तो अभ्यास आपण केलेला नव्हता. मला आठवतं म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण अभ्यास न केल्यामुळे, अभ्यास काय करायचा होता? शत्रूचा अभ्यास, ब्रिटिशांचा अभ्यास, की ब्रिटिश हे मुस्लिम लीग स्थापन करू शकतात, ब्रिटिश आपल्याला डिनॅशनलाइज करू शकतात. सगळ्यात धूर्त शत्रू आपला ब्रिटिश होता. मुसलमानांचा, इस्लामचा त्यांच्यावर काय प्रभाव आहे? मुसलमान स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढतच नव्हते, हे आपल्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला काँग्रेस, जी स्वातंत्र्य लढ्यातला प्रमुख पक्ष होता, तो स्वातंत्र्य लढ्याची सूत्र मुसलमानांच्या हातात देत होता. ती जर हिंदूंच्या हातात असती स्वातंत्र्य लढ्याची सूत्र, तर फाळणी झाली नसती. तेव्हा मुसलमानांचा अभ्यास, जिनांचा अभ्यास, जिना हे दुर्धर रोगानं पछाडलेले आहेत आणि काही महिने जिवंत राहणार आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं. आपण रणनीती अशी आखलीच नव्हती. भारत अखंड राहण्यासाठी काही रणनीती आखायची असते, ती आखली नाही. आपण शरण गेलो, इस्लामच्या क्रौर्याला आपण शरण गेलो, आपण घाबरलो आणि आपण शांतता विकत घेण्यासाठी भारताची फाळणी स्वीकारली. दुसरं म्हणजे आता 5 राज्यामध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगण, इथे 5 राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या. तेलंगणची आता 30ला होणार आहे आणि 3 डिसेंबरला परिणाम घोषित होणार आहेत. या निवडणुकांमध्ये जवळजवळ सगळ्या पक्षांनी मतदारांना, म्हणजे जनतेला, अशी आश्वासनं दिली आहेत की जणू काही स्वर्गातली सुखं वाटणार आहेत. आता हे शक्य होतं का, याचा मतदारांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला प्रत्येक गोष्ट ही जवळजवळ फुकटात मिळणार आहे. तर हे कर्ज काढून सरकार आपल्याला देणार आहे, ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढणार आहे, ते फेडण्यासाठी तिसरं कर्ज काढणार आहे, असं हे दुष्टचक्र राहणार आहे. हे कोणाच्याही, त्या पक्षाच्या, सत्तारूढ पक्षाच्या
त्या सरकारच्या आणि एकंदर जनतेच्या, एकंदर राष्ट्राच्या दृष्टीनं हे अत्यंत हानिकारक आहे, आरोग्यकारक नाही आहे. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा आपण आश्वासनं देत गेलो. ही आश्वासनं या निवडणुकांमध्ये सगळे पक्ष देत आहेत ते ती पाळणार आहेत की नाही याचा आपण विचार केला नाही. याचं कारण आपल्याला ती सवय झाली आहे. आपल्याला 45-46च्या निवडणुकांमध्ये अखंड भारताचं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं आणि त्या आश्वासनांवर आपण त्यांना निवडून दिलं. 6 महिन्यात त्यांनी ते आश्वासन मोडलं, फाळणी केली, भारताचे 2 तुकडे केले. याविषयी एकदा सुद्धा आपण जबाब विचारला नाही. शेवटच्या 2 दिवस 2 महिने आधी गांधी असं म्हणाले की पाकिस्तान रोखायचं असेल तर तुम्हाला क्रांती करण्याची हिंमत पाहिजे, ती तुमच्यात नाही, म्हणून पाकिस्तान स्वीकारा. इतक्या सहजपणे आपला एखादा नेता, स्वातंत्र्य लढ्यातला अग्रगण्य नेता जनतेला सांगू शकतो की तुम्हाला अखंड भारत नाही तुम्हाला मिळणार, तुम्हाला पाकिस्तानला त्याचा हे द्यावं लागेल, मुसलमानांना पाकिस्तान द्यावं लागेल, ते तुम्ही मान्य करायला पाहिजे. दुसऱ्या देशामध्ये बंड झालं असतं, त्या नेत्याला फेकून दिलं असतं, नवीन नेता निवडला गेला असता. आपण त्याच पक्षाला अखंडपणे सत्ता भोगू दिली. त्यामुळे आपण मतदार म्हणून आपण किती उदासीन आहोत. खऱ्या अर्थानं विचारानं आपण स्वतंत्र झालेलो नाही. आपण जे स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947ला ते सत्तांतर झालं. आपण ब्रिटिशांकडून काँग्रेसच्या हातात सत्ता आली. बाकी परिस्थिती तीच राहिली. मनानं आपण डुबळे, मनानं आपण परतंत्र राहिलो. आता तिसरा मुद्दा जो आहे तो जातीविशिष्ट जनगणना. भुजबळांनी जे सरकारमध्ये एक मंत्री आहेत छगन भुजबळ, त्यांनी अशी मागणी केलेली आहे की जातीविशिष्ट जनगणना होऊन जाऊ द्या आणि कोण मागास आहे कोण नाही ते कळेल. बिहारमध्ये जर जातीविशिष्ट जनगणना होते तर आपल्यात का नाही, महाराष्ट्रात का नाही, होऊन जाऊ द्या. आणि मराठा समाज त्यांचं म्हणणं आहेच की मागास नाही आहे वगैरे. तर ही जी मागणी आहे याचा आपण गंभीरपणे वेगळ्या अर्थानं विचार करायला पाहिजे. आपला जो स्वातंत्र्य लढा आहे त्याच्यामध्ये आपण मूळचे आपण कोण आहोत, आपण हिंदू आहोत. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं वैशिष्ट्य काय आहे की आपण हिंदू नाही असं घोषित केलं. नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी मुसलमानांना बरं वाटावं म्हणून आपण हिंदी झालो. आपलं राजकीय धर्मांतर आपण करून घेतलं. जगातलं सगळ्यात मोठं राजकीय धर्मांतर हे हिंदूंचं आहे. हिंदू होते ते राजकीयदृष्ट्या हिंदी झाले. मुसलमानांनी आम्ही हिंदी होणार नाही, आम्ही मुसलमानच राहणार असं सांगितलं. त्यामुळे आपण हिंदी राहिलो, पण हिंदीसुद्धा आपल्याला नीट होता आलं नाही आणि आपण आता हिंदूचे हिंदी झालो आणि आता हिंदीचे आपण जातीय होणार आहोत. यापुढे मी बंडारी, कोळी, माळी, साळी अशा वेगवेगळ्या जातींमध्ये आपण विभागले जाणार आहोत. एक समतायुक्त समरस समाज निर्माण करणं, जाती विहीन समाज निर्माण करणं हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं आणि सगळ्या समाजसुधारकांचं ध्येय होतं ना. आपल्या हाडीमसी खेळले जाती व्यवस्था, त्यामुळे ती संपूर्ण नष्ट नाही करता येणार. पण त्यातली जी धार आहे, त्यातला जो कडवटपणा आहे, त्यातला जी उच्च नीच भावना आहे ती जेवढी करता येईल तेवढी सौम्य आपण करूया असे सगळे समाजसुधारक सांगत होते. ते सगळं उलटं चक्र आपण फिरवतोय आणि यापुढे मला ब्राह्मण म्हणून ओळखा, मराठा म्हणून ओळखा, भंडारी म्हणून ओळखा, माळी म्हणून ओळखा, महार म्हणून ओळखा, चांभार म्हणून ओळखा. आपण जात विचारणं हे असभ्य समजतो. संघामध्ये कधीही कोणाला जात विचारत नाही. जितके आपण पुढे गेलो होतो ते आता आपण मागे जाणार आहोत. याचा एकदा आपण विचार करायला पाहिजे की आपण आता थोड्या 25 वर्षांनी आपण स्वतंत्र होऊन 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. आपण एकसंध समाज, एकरस समाज, सामाजिक समरसतेनं भरलेला समाज, भविष्याचा वेध घेणारा समाज, विज्ञाननिष्ठ समाज होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे जी पारतंत्र्याचे जे विकार असतात,
ते हाडीमासी खेळलेले असतात आणि ते असे एक एक उपटून काढून फेकायचे असतात. हे काम अतिशय कष्टप्रद आहे. ते 75 वर्षात आपण केलं नाही. मोदी आणि भाजप आणि इतर पक्षाच्यात फरक काय? काँग्रेस संस्कृतीचा प्रभाव भाजपवर सुद्धा आहे. भाजप मुक्त नाही आहे. काँग्रेस संस्कृतीने ज्या वाईट सवयी लावल्या त्या भाजपला सुद्धा लागल्या आहेत. मग भाजप आणि इतरांमध्ये फरक काय? तर याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा मोदींना आहे. मोदींना भाजपवर जो काँग्रेसचा प्रभाव आहे तो पुसून टाकायचा आहे आणि एक नवा भारत, नवा भाजप त्यांना निर्माण करायचा आहे. हा फरक आपण निवडणुकीच्या वेळेला लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. लोकमान्य टिळकांचं एकच उदाहरण मी देतो आणि थांबतो. लोकमान्य टिळक एकत्र कौटुंबिक जेवण घरामध्ये जेवायला बसायचे सगळे मुलं आणि ते बायका वगैरे. तेव्हा टिळक गमतीनं विचारायचे मुलांना, आज फुकट जेवणार का कष्टाचं जेवणार? म्हणजे काय तर टिळकांनी सकाळी त्यांना अभ्यास ठरवून दिलेला असायचा, दिनक्रम ठरवून दिलेला असायचा. त्याप्रमाणे तो सगळा तुम्ही तंतोतंत नीट केला आहे तर तुम्ही कष्टानं जेवलात. तो अभ्यास जर तुम्ही केला नसेल तर तुम्ही फुकट जेवणार. असा प्रश्न ते विचारायचे. तसा प्रश्न आपण आपल्याला जगताना रोज विचारलं पाहिजे की आज मी फुकटचं जेवणार आहे का कष्टाचं जेवणार आहे? एक नागरिक म्हणून, एक राष्ट्रीय म्हणून माझ्या वर्तनानं देश पुढं जातोय का 2 पावलं? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. तर आपण 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपण भारतीय, खऱ्या अर्थानं आपण हिंदू, खऱ्या अर्थानं आपण मानव म्हणून जगायला योग्य ठरवू. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.